नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत शनी लीलामृत अध्याय 5वा. आता या अध्यायामध्ये शनिदेव आणि शंकर यांचं युद्ध आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मुखं करोति वाचालं पङ्गुलं लङ्घयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतितत्त्वो यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. नीलाञ्जनसमाभास रविपुत्रमिमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनीश्वरम्. श्री गणेशाय नमः. श्री देवी माता सरस्वते नमः. श्री शनेश्वराय नमः. ओम नमो गणेशा मंगलमूर्ती परेशा. कृपावंत व्हावे ही आशा. अध्यायारंभी करतो मी. आता नमितो श्री शनिदेवता तुम्हीच सकल वदविता. मी निमित्त मात्रा यया ग्रंथ निर्मिती कार्या. हा ग्रंथ अमृतकुंभ वाचने जाती विकार तापदंभ. सुखशांतीचा प्रारंभ हो भक्ताच्या अंतःकरणी. मनोभावे करती वाचन ग्रंथरक्षण श्रवण मनन. तया शुभदृष्टी कृपे करून सिद्धी लाभ होतसे. श्रोते जन हो शनी भगवान सदा कृपा स्तोत्र जान. निस्तिम भावे स्मरण करता दुःखे लया जाती. देवराव ऐसा कृपादानी हाके सरशी ये धावुनी. ग्रह कृपा होऊनी परमानंद देतसे. शनिदेव हा भक्त कैवारी लीला वर्णन ग्रंथा भीतरी. भावे आळविता सत्वरी प्रसन्न होई हा परमेश्वर. या अध्यायी कथा निरूपण शनिदेव शंकर युद्ध दारुण. ने मनोभावे सावधान परसावे भाविक सज्जनी. ब्रह्मा विष्णू आणि महेश देवांचे आद्यरूप खास. सृष्टी संचालनाचा विशेष भार श्री वाहती. ब्रह्मदेव करी सृजन कमलापती जीवरक्षण. दंड देतसे शंकर भगवान ऐसी कामे तिघांची. त्रिदेव कर्माचे सार झाले सृष्टी संचालन स्थिर. पुढे तयाचे पोटी श्रेष्ठ वीर जन्माले. सूर्यदेवाचे 9 संतान पुत्र पुत्री जाण. तया माझे यम आणि शनी भगवान महाशक्तीने संपन्न. शनिदेव आणि यम दुजान कोणी या सम. उदंड तयाचे पराक्रम ज्ञात असती सर्वाशी. बांधवा माझी शनेश्वर नटखट असे थोर. दाखतयाचा सकलावर आपला लिया बळे. ब्रह्मदेवाची करुणी आराधना आणिक कठोर साधना. झाला वर प्राप्त जाना शुभ अशुभ दृष्टीचा. येणे परी वर प्राप्तीची या बळे झाले शनिदेव आतुर बळे. मग उद्दंडपणे सकळे दंडवी तसे. शनिदेव आणि यमराज सूर्यपुत्र असती द्विज. ऐसी शक्ती संपन्न पुत्रराज संतान भुवन भास्करे. पुत्रा माझी सकळीक शनेश्वर देव नटखट स्वाभाविक. बंधुजना तयाचा धाक सर्व काळी वाटतसे. बंधुजना माझे मुख्य स्थान बृहस्पती मंगळ बुध गुरु शुक्र जान. आणि पृथ्वी भगिनी परमपावन ऐसी असे तयासी. ऐसा सूर्यदेवाचा परिवार वय प्रौढ होता साचार. त्यासी आपला आपला कार्यभार्य सोपवावा वाटे पित्यासी. सकळासी घेत बोलावुनी कर्मे दिदली तया विभागुनी. कार्यस्वरूप ही समजावुनी प्रत्येकासी निवेदिले. मात्र ही कर्म विभागणी शनिदेवाच्या अनयेची मनी. सर्वाची सत्ता राखोनी कुटुंबी राहावे वाटतसे. बालपणापासूनचे स्वभावे बहुत नटखट चंचल जाणावे.
आराधनेच्या फलप्रभावे अतुर्बळ असतसे. आपला लिया बंधुजनांना छळावे द्यावी यातना. शनिदेवाची ही धारणा स्वभावताच होती की, तयाचे करवावया राज्यहरण. शनितापे चिंतित बंधुजन, पितया सूर्यदेवाशी जाऊन गाराणे सांगती. पित्याने नेमियली कर्मे ती आचारावया स्वधर्मे. यज्ञ करता त्यात नेमे प्रतिबंध शनदेव करतसे. म्हणजे आता एवढ्यात काय सांगितलं की ही सूर्यदेवाची सगळी 9 मुलं आहेत एकूण. नद्या सांगितल्या आपल्याला त्या दिवशी, सावित्री, यमुना आणि तापी अशा नद्या सांगितल्या. यमुना यमाची बहीण आहे. मग यम हा याचा मुलगा आहे ना सूर्याचा, बरोबर. यमुना, तापी आणि सावित्री सांगितल्या. आणि ह्या भावंड काय सांगितली तर एक यमदेव, दुसरा शनी, आणि मग बुध, शुक्र, मंगळ, पृथ्वी अशी सगळी जे बाकीचे ग्रहवर्तुळ आपलं आहे ग्रहमालिकेतलं, ते सगळी त्याची भावंड सांगितली. बृहस्पती म्हणजे बुध, मंगळ, शुक्र आणि पृथ्वी, गुरु हे सगळे. आणि आता त्याच्यामध्ये शनीने सूर्यदेवाने मोठं झाल्यावर कार्यविभागणी करून दिली. पण शनीला काय केलं बघा, हे सगळे एक तर शंकराची नंतर ब्रह्मदेवाची आराधना करतात हा. आणि मग त्यांनी दृष्टीचा एक दिलं शक्ती की तू ज्याच्याकडे दृष्टी टाकशील त्याचं चांगलं पण होईल किंवा काय वाईट पण होईल, अशा दृष्टीचं एक त्यांना दृष्टीचं एक वरदान मिळालेलं आहे. आणि मग आता हे काय करायचे शनी तर आपल्या भावंडांना त्रास द्यायचे. नटखटपणा त्यांच्या अंगात पहिल्यापासून होताच आधी, मग आपल्या भावंडांना त्रास द्यायचे. मग आता हे सगळे कुठं गेले, सूर्याकडे गेले की तुम्ही जी कर्म आम्हाला नेमून दिलीत पण आम्हाला ती करता येत नाही, तर त्या कार्यामध्ये शनिदेव हा नेहमी प्रतिबंध आणतो. तर आता आम्ही काय करायचं ते सांगा म्हणून आपल्या वडिलांकडे गेले. पित्याने नेमियली कर्मे ती आचरावया स्वधर्मे. यज्ञ करता त्यात नेमे प्रतिबंध शनिदेव करतसे. आम्ही सकळ बंधुजनी विनविले शनिदेवा लागोनी. सहाय्य करावे म्हणून परिव्यर्थची होय सकळते. आता विनवितो आपणासी आपणची सांगावे शनिदेवासी. त्रास न द्यावा बंधू भगिनीसी तुझेच ते सहोदर. मग सूर्यदेव काय करीत शनीसी ग्रही पाचारित. हळुवार आपल्या समजावीत पुत्रासी परोपरी. परी स्वभावतची शनी उद्दाम तोडून सारे नेमधर्म. पित्याची ही आज्ञा परम लावी धुडकावून. शनशी सांगोनी वारंवार वर्तना माझी ना सुधार. परी पालत्या घड्यावर पाणी पडावे तसे होई. शनीन मानीच वडिलांची आज्ञा वारंवार करी अवज्ञा. याची अपराधा दंडना काय करावी ही चिंतामणी. हान मानीच आज्ञा जरी एक योजले आपल्या अंतरी. महादेवासी तरी सत्वरी सहाय्य आता मागावे. मग सूर्यदेवे सत्वर वंदिला कर्पूर गौर. वृत्तांती कलहाचा प्रकार सांगितला तयासी. मग आता कसं एखादं भावंड असतं ना किंवा एखादं अपत्य जरा नटकट, आगाऊ, जरा त्रास देणार, जरा मिश्किल त्याला वडील आई पहिले समजावतात. तसं ते सूर्याने हळूवारपणे त्याला समजावलं की बाबा असं करू नये, तुझीच भावंड आहेत. पण शनी काही मानत नाही. आता पण असतात ना बापाला उलट बोलणारी किंवा अशी मुलं, तसं ते बापाला पण काही ऐके नाही. मग त्याने काय सांगितलं, आता गेले महादेवाकडे की हा असा वागतोय, त्याला काहीतरी आता सांगा बाबा तुम्ही म्हणून महादेवाकडे गेले. त्याला नमन केलं महादेवाला आणि त्याचं सहाय्य मागायला गेले. मग म्हणत असे आदित्य शनी पीडा देतसे नित्य. तुवा दंडित करून या सत्य सद्वर्तना प्रवृत्त करावे. मग गौरी रमण शंकर भास्करासी देत धीर. मी निश्चित सत्वर आणीन ताळ्यावर येतया. हाती घेऊन या त्रिशूळ शनदेवा हाकारी घन निळ. युद्ध प्रसंग प्रबळ ठाकला असे. शनदेवा करता आव्हान तो क्रोधित होतो जाण. बघा आपले सामर्थ्य करून त्रास वाढत असे. आपल्या गणासी पाचारुनी युद्ध संग्रामा दिले धाडुनी. शिवतयासी आज्ञापुनी सांगत असे युद्धाविषयी. ऐसे समर प्रचंड शिवगण पळती उदंड. शनिक्रोधाचा दंड भोगिती सकळ. येणे परी देखोन या शंकर नंदी वीरभद्रासी धाडले सत्वर. तै शनिदेवासी घनघोर करते झाले. रणांगणी युद्ध प्रबळ परी शनी असे आतुरबळ. शनी पुढे गण निर्बळ पावले पराजय. शनी होता ती प्रबळ क्रोधित झाला चंद्रमौळ. उघडून या तृतीय नेत्र कमळ धाविंदला शनिवारी. तया नेत्र घाते शनिवर दृष्टी टाकीत कर्पूर गौर. भस्मीभूत करावया सत्वर योजले मनी.
शनदेवे महादेवासी लक्षून क्रोधदृष्टीने पाहिले जाण. दोन्ही दृष्टी संघर्षातून निर्मित ज्योतीने व्यापले शनीसी. मग कर्पूर गौरे सत्वरी क्रोध बळे शनिवरी. त्रिशूळे प्रहार करी तेने मूर्छित झाला शनी. शनदेव मूर्छित होता आदित्य आठवे तयाची वीरता. पुत्र प्रेमे दुःख करता झाला सूर्यदेव. म्हणजे आधी सांगितलं शिक्षा पण कर, आणि शिक्षा केल्यावर आता ते दुःख पण वाटलं. गेले शंकराकडून म्हणे माझ्या मुलाला जरा ताळ्यावर आण. मग शंकर म्हणले जसं आपण गुरुजींकडे जातो किंवा घरात कोण वडीलधार असेल त्यांच्याकडे जातो की बाबा सुधारा जरा, आजी आजोबांकडे नेतो की नाही, तसं नेलं. पण शनिदेव काय सुधारत नाहीत. मग शंकराने युद्धासाठी आव्हान केलं. मग शनीला कोणी आव्हान केलं की त्याला जास्त करू देतो. राजाने पण त्याची निंदा नालस्ती केली होती ना शनी महात्म्यामध्ये विक्रम राजाने. तसंच इथं झालं. मग झालं, पहिले आपले गण पाठवले, आपली माणसं पाठवली, ते सगळे पळू लागले. मग वीरभद्राला पाठवलं, नंदीला पाठवलं, पण त्यांचं पण काही चाललं नाही. मग शंकर स्वतः गेले. मग शंकराने आपला तिसरा नेत्र उघडला. ते माहिती आहे ना, शंकराने एकदा तिसरा नेत्र उघडला की सगळं ब्रह्मांड जळू शकतं. तसं ते डोळ्यातून जो आग ज्वाळा आली तर शनिदेवानं आपली क्रोधाची दृष्टी उभी केली, उघडली. पण दोघांचं काय झालं, एकमेकाला त्या दृष्टी टक्करल्या आणि त्यातनं एक जी ज्योत तयार झाली त्या ज्योतीनं शनीला व्यापलं शेवटी. आणि मग शंकराने त्रिशूळाने प्रहार केला. मग त्या प्रहारामुळं काय झालं, शनी मूर्छित झाला. मग आदित्य परत आपला रडू पण लागला की आपल्या माझ्या मुलाचे किती गुण होते, माझा मुलगा असा होता, माझा मुलगा तसा होता. हे आईबाप असतं, आईबापाचं काळीज असतं. मुलांनी सुधारलं पण पाहिजे आणि त्याला काही अपाय पण व्हायला नको अशी इच्छा असते. दुःख झाले अनावर पडला मूर्छित पुत्रवीर. मग महादेवासी सत्वर येऊन याविन तसे. सूरदेव झाले वदता म्हणती कृपा करावी आदिनाथा. मम वीर पुत्र वाचवी आता चरणी विनंती करतसे. मम पुत्र परमवीर द्यावे जीवनदान पार्वतीवर. प्रेम भावे समजावून शनीश्वर श्रेष्ठ उत्तम करावा. येणे परी विद्वे भास्कर मान्य करतसे शंकर. कृपा कटाक्षे मूर्छा दूर करतसे तयाची. मग प्रसन्न वदने शनी लागला महादेवाच्या चरणी. क्षमा याचना तेथे करुणी वंदन पै केले. मग शिव वदले शनदेवास तू महापराक्रमी खास. आजी देखील तव पराक्रमास प्रसन्न सत्य पावलो. आता वदतो येत मम गणामादी शनी भगवंत. प्रमुख स्थानी श्रेष्ठत्व मम गणा माझी सूर्य भगवंत. प्रमुख स्थानी श्रेष्ठत्व देवोन या राहतील. शनदेवा तुझी श्रेष्ठ गणात, त्याच्या गणापासूनच हे दोन निर्माण झालेत ना. दोन गणांना पाठवलं होतं, एक यम आणि एक शनीच्या रूपाने आले. दुर्जना दंडोनी निश्चित सज्जनाशी होशील कृपावंत. न्यायदान कर्म तुझे ऐसा आशीर्वाद देऊनी आदिनाथे केले प्रयाण. तैसे शनदेव कर्म करुणी वर्तती आपुल्या जागी. दुर्जन दुष्ट उन्मत्ता यथोचित न्याय दंडिता. प्रगटे तुझी परमसत्ता जिका जगी प्रख्यात. जे सत्कर्मे सदाचारे वर्तती अहंकारा दुरी दौडीती. ऐसी असे पाळितोसी कृपा दृष्टी शनदेवा. शनिदेवा तू आपुलिया येणे कृपा दृष्टी शनदेवा तू आपुलिया. येणे परी श्री शनेश्वर गुरु आज्ञा मानून तदनुसार. न्यायाधिष्ठित कार्यभार वाहती सकळ सृष्टीवरी. या अध्यायाचे सार गुरु शिष्य महाप्रतापी थोर. परिशिष्य मानुनी हार श्रेष्ठत्व प्राप्त केले. शनेश्वर लीला अमृत ग्रंथ अमृताहुनी सुरसाद्भूत. सेवने रुसना तृप्त होत निश्चितपणे. श्रीदास शिवाजी विरचित श्री शनेश्वर लीलामृत ग्रंथ परियसा वाचक भाविक भक्त आत्मोद्धार साधावया. इति श्री शनीर्पणमस्तु इति पंचमाध्याय गोडहा. श्री शनिदेवार्पणमस्तु. मग काय झालं, ते मूर्छित होऊन पडल्यावरती सूर्याने विलाप केला की बाबा माझा पराक्रमी मुलगा आहे, त्याला उठव आणि तुझ्या आशीर्वादाने त्याला श्रेष्ठ कर. मग त्याला उठवलं, शुद्धीवर आणलं. मग त्याने पण पाय धरले शंकराचे, क्षमा मागितली. मग ते म्हटले बघ माझ्या गणात सगळ्यात श्रेष्ठ तू आहेस, कारण तो गणापासूनच निर्माण झालेला आहे, महापराक्रमी आहेस. मग तुला आजपासून काय दिलं काम मी, तर गरिबांना तू त्रास द्यायचा नाही. जे दुष्ट आहे दुर्जन आहे त्यांना दंड दे, आणि जे तुझी भक्ती करतील किंवा जे चांगले लोक आहेत त्यांना आशीर्वाद दे. मग आधी रात आपल्या जागी गेला सूर्य, आणि इथून पुढे शनिदेव मग आपलं ते कर्म
करू लागले. अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झाला आहे, की गुरु शिष्यांमध्ये शेवटी शिष्याने पराभव पत्करला आणि आपलं श्रेष्ठत्व निर्माण केलं, असं ह्या अध्यायाचं सार आहे. श्री शनिदेवार्पण नमस्तु. नीलांजन समाभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम.